नमस्कार, मी प्रशांत कदम। जिस दिन लोग हंसना बंद कर देंगे, सवाल पूछना शुरू कर देंगे। कॉमेडियन समय रैना, ज्याच्यावरती या सरकारच्या काळामध्ये एक केस झालेली होती, त्यानं वापरलेलं हे वाक्य किती योग्य आहे याची प्रचिती गेल्या 2-3 दिवसामध्ये यायला लागलेली आहे। जो देशातला तरुण एरवी Instagramवरती रील्स बघण्यामध्ये, मीम्स बघण्यामध्ये आणि टाईमपास करण्यामध्ये एक प्रकारे व्यस्त असतो, तोच तरुण जेव्हा त्याला दुखावलं जातं, त्याच्यानंतर एका कॉजसाठी कसा एकवटू शकतो आणि त्याची धडकी संपूर्ण व्यवस्थेला किती भरलेली आहे, की लागलीच हे अकाउंट बंद करण्याची देखील तयारी सुरू करण्यात आलेली आहे। मी बोलतोय कॉकरोच जनता पार्टीबद्दल, ज्याची सुरुवात या देशाच्या सरन्यायाधीशांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर सुरू झालेली होती। या देशातला बेरोजगार तरुण म्हणजे एक प्रकारे कॉकरोच आहे, की जो सिस्टीममध्ये येऊन नंतर मीडिया ॲक्टिव्हिस्ट किंवा RTI कार्यकर्ता बनतो आणि अशा लोकांच्यामुळं आपली व्यवस्था धोक्यात आहे, अशा पद्धतीचं एक वक्तव्य सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं आणि त्याच्यानंतरच दुखावलेल्या तरुणांनी या कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात केलेली आहे। खरं तर अतिशय मजेमध्ये ही सगळी सुरुवात एका युवकाने केली, जो युवक महाराष्ट्रातला आहे, अभिजित दिपके असं त्याचं नाव आहे। पण मजेमध्ये सुरू झालेली ही चळवळ जी आहे ती एका सीरियस चळवळीचं रूप घेते आहे का, याच्याबद्दल आता अनेक लोक बोलू लागलेले आहेत। म्हणजे ज्या दिवशी सूर्यकांत यांनी ही टिप्पणी केली, त्याच्यानंतर पुढच्याच दिवशी लगेच त्यांनी याच्या संदर्भातलं स्पष्टीकरण पण दिलं। पण लोकांना आणि विशेषतः बेरोजगार तरुणांना या सगळ्या तुलनेचं वाईट वाटलं, कुठंतरी एक फ्रस्ट्रेशन त्यांच्या मनामध्ये होतं। आणि अभिजित दिपकेनं त्या दिवशी एक सहज कमेंट केलेली होती, की जर सगळे कॉकरोच एकत्रित आले तर काय होईल? आणि मग लोक त्याच्याखाली कमेंट करू लागले, की अशा पद्धतीनं आपण एकत्रित आलो तर या व्यवस्थेला धडा शिकवू शकतो आणि त्याच्यातून मग कॉकरोच जनता पार्टीची घोषणा झाली। म्हणजे लक्षात घ्या, की अजूनही हा कुठला एक अधिकृत राजकीय पक्ष नाहीये, जरी नाव कॉकरोच जनता पार्टी असलं तरी। पण तरी देखील एका प्लॅटफॉर्मखाली, एका आवाजाखाली देशातला इतका मोठ्या प्रमाणातला युवक केवळ एका हाकेसरशी येऊ शकतो, याची भीती, याचे धोके जे आहेत ते कुठेतरी मोदी सरकारला जाणवू लागलेले आहेत। म्हणजे मी तुम्हाला केवळ काही आकडे देतो। कॉकरोच जनता पार्टीचं Instagramवरती जे अकाउंट आहे, त्याला केवळ 2 दिवसामध्ये 19 मिलियन, म्हणजे ज्या क्षणी मी आत्ता व्हिडिओ करतोय तोपर्यंत 19 मिलियन फॉलोअर झालेले आहेत। भाजपचे, जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचे फॉलोवर 8 मिलियन आहेत। काँग्रेसचे सुद्धा 13 मिलियनच्या आसपास आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स हे कॉकरोच जनता पार्टीचे झालेले आहेत। अर्थात केवळ फॉलोअर्स हा काही त्या चळवळीच्या यशस्वीतेचा निकष होऊ शकत नाही, हे जरी आपण मान्य केलं तरी हे फ्रस्ट्रेशन जे आहे ते कुठंतरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खदखदतंय, युवकांना आपल्या बाजूला ज्या गोष्टी दिसतायत त्या पटत नाहीयेत, हे याच्यामधून अधोरेखित होतं आणि म्हणून या सगळ्याची दखल घेणं हे आवश्यक बनलेलं आहे। आणि आपल्या आजूबाजूचे देश जर तुम्ही पाहिले, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश या सगळ्या देशांमध्ये अशाच पद्धतीनं युवकांचा राग जो आहे तो शेवटी रस्त्यावरती आलेला होता, त्याचा उद्रेक झाला आणि नंतर तिथली सरकार जी आहे ती पलटली गेलेली होती। अर्थात लगेच कॉकरोच जनता पार्टी आपल्या इथं पण हेच काम करेल असा निष्कर्ष काढणं हे पण अतिघाईचं होईल। पण एक लक्षात घ्या, की जे मोदी सरकार आपल्या सगळ्या विरोधकांना आत्तापर्यंत नेस्तनाबूत करत आलेलं आहे, काँग्रेस असो, वेगवेगळे प्रादेशिक पक्ष असो, आम आदमी पक्ष असो, की जो त्यांचा चॅलेंजर वाटत होता। म्हणजे 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर आपल्याकडे हीच चर्चा सुरू झालेली होती, की आता सगळे पक्ष संपत चाललेले आहेत, राजकीय नेते संपत चाललेले आहेत। अशा वेळी नेमकं मोदींच्या विरोधात लढणार कोण? तर याचं उत्तर म्हणजे मोदी विरुद्ध कोण याचं उत्तर एक कॉकरोच असं सुद्धा असू शकतं। हेच या ऑनलाईन मूव्हमेंटमधून आपल्याला दिसतं आहे। आता याची सुरुवात झाल्यानंतर त्याच्याबद्दल काही लोक हे पण प्रश्न उपस्थित करतायत, की म्हणजे ज्या लोकांनी ह्याची सुरुवात केलेली आहे त्यांचं बॅकग्राऊंड तपासलं जातंय। अभिजित दिपके हा जो युवक आहे, महाराष्ट्रातला युवक आहे, जो सध्या बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये अमेरिकेमध्ये शिकतो आहे। त्यानं आम आदमी पक्षासोबत काम केलेलं आहे। मनीष सिसोदिया यांच्यासोबतचे त्याचे फोटो सोशल माध्यमांच्यावरती आहेत। आणि असं असताना ही एक नवीन आप आहे का? पुन्हा एकदा इंडिया अगेन्स्ट करप्शन
याची झलक या आंदोलनामध्ये मिळते का? आणि मग पुन्हा एकदा या सगळ्याचा फायदा अंतिमतः भाजपलाच होणार का? याच्याबद्दलच्या सुद्धा चर्चा सुरू झालेल्या आहेत. पण लक्षात घेतलं पाहिजे की हा कुठलाही निष्कर्ष काढण्याच्या आधी मुळात हा जो एक उद्रेक, हा जो एक राग देशातल्या तरुणांच्या मनामध्ये आहे, तो किमान खरा आहे की नाही? म्हणजे आत्ता हे लोक जे प्रश्न विचारतायत, त्या प्रश्नांची चर्चा तरी किमान होणं आवश्यक आहे. त्याचं पुढं नेमकं काय होतंय याच्याबद्दलची चर्चा करणं हे आत्ता इतक्या अर्ली स्टेजला योग्य आहे का? याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. कारण देशातला तरुण म्हणजे त्याला कुणी सांगितलेलं नाही आहे की याच्या पाठीमागं जॉईन व्हा. पण तरीसुद्धा इतक्या वेगानं जर त्याला प्रतिसाद मिळत असेल, तर या वाढत्या प्रतिसादाच्या पाठीमागं सुद्धा काहीतरी खदखद आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. देशातल्या 30 वर्षाखालच्या युवकांची संख्या 14 कोटी आहे आणि 14 कोटीपैकी जवळपास 2 कोटी यांचे फॉलोअर्स गेल्या 4 दिवसामध्ये झालेले आहेत. हे बघता आपण युवकांचा जो रोष आहे, तो कुठंतरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे, की अशा पद्धतीनं अगदी सहजपणे आणि वेगळ्या फॉर्मॅटमध्ये उभ्या राहिलेल्या काही राजकीय संघटना जगभरामध्ये त्याची काही उदाहरणं आहेत. इटलीमध्ये कॉमेडियन बेप्पा ग्रिलो यांनी 5 स्टार मूव्हमेंट नावाचा एक पक्षच 2010 मध्ये इटलीत स्थापन केलेला होता आणि तो देखील अशाच पद्धतीनं अँटी एस्टॅब्लिशमेंट ह्युमरमधून सुरू झालेला होता. नंतर त्यांनी निवडणुका पण लढवल्या, त्यांना बऱ्यापैकी यश पण मिळालं. पण ही एक मूव्हमेंट अशी आहे. सोबतच युक्रेनचे झेलेन्स्की यांचंसुद्धा उदाहरण आहे. ते स्वतः कॉमेडियन आहेत. टी व्हीवरती डमी राष्ट्राध्यक्षांची भूमिका करता करता, त्याच्याबद्दल राजकीय टिप्पणी करता करता नंतर ते स्वतः राष्ट्राध्यक्ष बनले आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या मूव्हमेंट्समधून अनेकदा राजकीय पक्षसुद्धा उभे राहू शकतात, हे जगानं पाहिलेलं आहे. आता आपल्याकडं आणीबाणीच्या काळामध्ये जे-पी आंदोलन म्हणजे खरं तर त्याच्या आधीच ते सुद्धा युवकांचंच आंदोलन होतं, विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, ज्याची सुरुवात गुजरातमधून झालेली होती आणि जे-पी नंतर त्याचा चेहरा बनलेले होते. UPAच्या काळामध्ये 2010 मध्ये अण्णांचं आंदोलन आपण उभं राहिलेलं पाहिलं. अर्थात त्याच्या पाठीमागं नंतर संघ कसा होता किंवा या सगळ्याचा अंतिमतः भाजपला कसा फायदा झाला, हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळंच आत्ता जेव्हा कॉकरोच जनता पार्टी उभी राहतीये, अनेकांना धास्ती आहे की याचं सुद्धा पुन्हा इंडिया अगेन्स्ट करप्शन सारखंच होणार नाही ना. पण एक लक्षात घेतलं पाहिजे आपण, आत्ता प्रश्न जो आहे तो याचा देखील आहे की ज्यावेळी विरोधकांना वेगवेगळ्या माध्यमातून संपवलं जातंय, त्यांच्या मागे चौकशी यंत्रणांचा ससेमिरा लावला जातोय, अशावेळी जर हे प्रश्न मांडण्यासाठी एक दबाव सरकारवरती तयार होत असेल आणि अंतिमतः नंतर त्याचा फायदा विरोधक किंवा इतर राजकीय पक्षांना होत असेल, तर त्याच्यामध्ये वावगं काय? आता या कॉकरोच जनता पार्टीची जर तुम्ही वेबसाईट बघितली तर अतिशय जेनझी लँग्वेजमध्ये ही सगळी वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे. त्यांचं व्हिजन, त्यांचं मॅनिफेस्टो, पात्रता नेमकी काय आहे याच्याबद्दलची सगळी माहिती जी आहे ती त्यांनी याच्यामध्ये दिलेली आहे. आता त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे, याच्यापुढे जर CJP सत्तेमध्ये आली तर आमची पहिली मागणी असेल की याच्यापुढे देशामध्ये कुठलाही सरन्यायाधीश जो आहे, नो चीफ जस्टिस शॅल बी ग्रँटेड अ राज्यसभा सीट ॲज अ पोस्ट रिटायरमेंट रिवॉर्ड. साहजिक आहे, सुरुवात जर सरन्यायाधीशांच्या वक्तव्यापासून झालेली आहे, तर त्यांनी पहिला समाचार सरन्यायाधीशांचा घेतलेला आहे. कुठलीही राज्यसभा सीट न्यायपालिका किंवा इतर कुठल्याच क्षेत्रांना नसावी. खरं तर ही अट जी आहे ती वेगवेगळ्या म्हणजे अगदी मिलिटरी क्षेत्राला सुद्धा लागू करण्याची गरज आहे आपल्याकडे. दुसरी त्यांची मागणी काय, इफ एनी लेजिटिमेट वोट इज डिलीटेड, कुठलंही मत जे कायदेशीर आहे पण प्रक्रियेमध्ये जर ते बाद झालं तर या देशाच्या केंद्रीय निवडणूक आयुक्तांना UAPA कायद्याच्या अंतर्गत अटक केली जाईल. निवडणूक आयोग आणि त्यांची एकूण सगळी कार्यपद्धती जी आहे ती आत्ता वादातीत असताना ही त्यांची डिमांड आहे. सोबतच विमेन रिझर्वेशनबद्दल ते असं म्हणतात की 33% नव्हे 50% महिला आरक्षण जे आहे ते लागू झालं पाहिजे. चौथी मागणी आहे, ऑल मीडिया हाऊसेस ओन्ड बाय अंबानी अँड अदानी शाल हॅव देअर लायसन्स कॅन्सल्ड. अंबानी आणि अदानी यांची सगळी मीडिया जी आहे ती पूर्णपणे कॅन्सल केली जाईल आणि खऱ्या अर्थानं इंडिपेंडंट मीडियासाठी वाट मोकळी करून जाईल. गोदी मीडियाचे जे अँकर्स आहेत त्यांची चौकशी केली जाईल. आणि 5वा मुद्दा आहे,
एनी MLA और MP who defects from one party to another shall be barred from contesting election for a period of 20 years. किती महत्त्वाची अट आहे बघा. जो लोकप्रतिनिधी खासदार असो किंवा आमदार असो पक्ष बदलेल त्याला 20 वर्षांसाठी पुन्हा निवडणूक लढण्यावरती आणि कुठलंही सार्वजनिक पद स्वीकारण्यावरती बंदी घातली जाईल. अर्थात एक लक्षात घ्या की हे सगळं त्यांनी अतिशय उपहासानं मांडलेले मुद्दे आहेत. हे सिरियस मुद्दे जरी वाटत नसले तरीसुद्धा त्यांची याच्या पाठीमागची जी भावना आहे, खदखद जी आहे ती मात्र खरी आहे आणि कदाचित त्याच्यामुळंच याला इतका प्रतिसाद जो आहे तो मिळताना दिसतोय. आणि ज्या पात्रता आहे त्याच्यामध्ये पण बघा म्हणजे की काय इलिजिबिलिटी आहे, तर एकतर तुम्ही बेरोजगार असला पाहिजे, अनएम्प्लॉईड. त्याच्या खाली म्हटलेलं आहे बाय फोर्स, बाय चॉईस और बाय प्रिन्सिपल वी डोंट टास्क. फक्त तुम्ही बेरोजगार असला पाहिजेत. तुम्ही आळशी असाल तर म्हणजे केवळ शरीरानं आळशी, तुमचा मेंदू मात्र काम करत राहिला पाहिजे. क्रॉनिकली ऑनलाईन म्हणजे तुम्ही सतत ऑनलाईन असले पाहिजेत आणि कॅन रँट प्रोफेशनली ॲज लॉंग ॲज द कंटेंट इज शार्प, ऑनेस्ट अँड पॉईंट्स ॲट समथिंग दॅट ॲक्च्युअली मॅटर्स. म्हणजे अतिशय उपहासानं या सगळ्या गोष्टीची सुरुवात झाली आणि त्याला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स जो आहे तो मिळताना दिसतो आहे. आता ज्या लोकांनी याची सुरुवात केली, अभिजित दिपके, त्याच्यानंतर अर्पित शर्मा आणि मेघनट, यातले 2 लोक जे आहेत ते मराठी आहेत आणि याच्यापैकी 2 लोक, अर्पित शर्मा हा सुद्धा बाहेर आहे असं कळतं आहे. म्हणजे अभिजित दिपके हा US मध्ये आहे, तिथून या सगळ्याची तो अंमलबजावणी करतो आहे. पण याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की त्यांनी जी आता मागणी मांडलेली आहे, देशाच्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांच्या मागणीसाठी राजीनाम्यासाठी त्यांनी आता एक ऑनलाईन पिटिशन सुरू केलेली आहे. आणि आत्ता आपण बघतोय की एवढा मोठा घोटाळा झाल्यानंतर पंतप्रधान या सगळ्याबद्दल काहीही बोलत नाही आहेत. या सरकारमध्ये कुणाचाच राजीनामा होत नाही. कुठलीही गोष्ट झाली, अपघात झाले, रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा होत नाही. शिक्षण मंत्री, इतका मोठा घोटाळा झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती काही कारवाई होत नाही आहे. आणि म्हणून अकाउंटेबिलिटी, कुणीतरी या सगळ्याला जबाबदार असलं पाहिजे, ही मागणी या माध्यमातून आता सुरू झालेली आहे. हाउ आर यू कॉकरोचेस? यार मुझे सभी लोग बोल रहे हैं आप इंटरनेट पर धमाल मचा रहे हो, लेकिन मुझे लगता है अब कुछ असली काम करने का भी वक्त आ गया है, जिसके लिए हमने ये शुरू किया था. तो आज हम एक पिटिशन शुरू करने जा रहे हैं जहां पर हम एजुकेशन मिनिस्टर का रेजिग्नेशन मांगने जा रहे हैं. तो आप सभी लोग इसको ज्यादा से ज्यादा नंबर्स में साइन करिए और सपोर्ट कीजिए, क्योंकि अब वक्त आ गया है टू मेक दिस सिस्टम अकाउंटेबल. ये सिस्टम की गलती थी जिसकी वजह से 22 लाख से ज्यादा स्टूडेंट्स का फ्यूचर खराब हुआ है. ये सिस्टम की गलती थी जिसकी वजह से नीट के स्टूडेंट्स को सुसाइड करनी पड़ी है. तो हम चाहते हैं कि कुछ भी हो जाए, लेकिन धर्मेंद्र प्रधान को रिजाइन तो करना ही पड़ेगा. तो चलिए साथ में आवाज उठाते और एक प्रेशर बनाते हैं, जिससे उन सभी विद्यार्थियों को, उन सभी स्टूडेंट्स को न्याय मिलेगा जिनके साथ गलत हुआ है. आणि बघा सरकारला भीती किती वाटतेय. झुरळ म्हणजे कॉकरोचची इतकी भीती 56 इंची सरकारला वाटतेय की त्यांनी कॉकरोच जनता पार्टी म्हणजे या देशाच्या सार्वभौमत्वाला धोका असल्याचं म्हणत त्यांच्या अकाउंटवरती कारवाई सुरू केलेली आहे. नॅशनल सिक्युरिटी कन्सर्न असं म्हटलं जातं आहे. आणि काय म्हटलं आहे ह्याच्यामध्ये की मी तुम्हाला वाचून दाखवतो एक्झॅक्ट त्यांचं म्हणणं काय आहे. IB believed that the account was posting inflammatory content through its account which could have jeopardized the country's national security. In particular, the concern stemmed from the fact that the account's content was gaining traction among young people. म्हणजे एक प्रकारे ही राष्ट्रद्रोही कृत्याची सुरुवात आहे असं म्हणत तातडीनं INB म्हणजे इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीकडनं या प्लॅटफॉर्म्सना सूचित करण्यात आलेलं आहे आणि हे अकाउंट बंद करण्याची तयारी सुरू झालेली आहे. म्हणजे बघा मोदी सरकार या बाबतीत किती तत्पर आहे. काँग्रेसच्या काळामध्ये इंडिया अगेन्स्ट करप्शन अण्णा आंदोलन उभं राहिलं तेव्हा त्या आंदोलनाला काँग्रेसनं कसं हाताळलं आणि आता मोदी सरकार अवघ्या 4 दिवसामध्ये हे सगळे अकाउंट जे आहेत ते बंद करण्याची तयारी सुरू करत आहे. अर्थात अशा पद्धतीनं कारवाई करून झुरळं संपवता येतात का? कारण झुरळांचं वैशिष्ट्यच हे आहे, झुरळं फार लढाईचा आव आणत नाहीत. वाघ, सिंह, हत्तींप्रमाणे ते लढाऊ योद्धे जरी वाटत नसले तरी अणुबॉम्बच्या हल्ल्यामध्ये सुद्धा झुरळं टिकू शकतात, जिवंत राहू शकतात. कारण ॲडॅप्टेबिलिटी आणि रेझिस्टन्स हाच त्यांचा मुख्य स्वभावधर्म आहे आणि तेच या सगळ्या युवकांच्याकडनं दाखवलं जाणार का हे आपल्याला
पुढच्या काही काळामध्ये बघावं लागेल. आता गेल्या काही दिवसांपासून या चळवळीत जे लोक आहेत त्यांनी इंटरव्ह्यूज, मुलाखती द्यायला सुरुवात केलेली आहे. पण या मुलाखतीमधून कुठल्या तरी एका व्यक्तीच्या हातात हे असण्यापेक्षा खरं तर सार्वजनिक पद्धतीने ही लढाई लढली गेली आणि एक झुरळ नाही आहे, कोट्यवधी झुरळं जी आहेत ती तुमच्या विरोधात उभी आहेत. हा मेसेज जर या सरकारला दिला गेला तर ते कितीही अकाउंट बंद केली तरी हा उद्रेक जो आहे तो दाबू शकणार नाही आहेत. त्यामुळं या सगळ्या चळवळीचं, या असंतोषाचं पुढं कशामध्ये रूपांतर होतं हे आपल्याला कळेलच. पण एक दिसतंय की मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये युवकांचा असंतोष जो आहे तो कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं बाहेर पडतोय. त्याला पुढं कसं रूप मिळतं आहे हे आपल्याला कळेलच. तुर्तास आपण इथं थांबूयात. या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुमची काय कमेंट आहे, कॉकरोच जनता पार्टी तुम्हाला काय वाटते याच्याबद्दल कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.